हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 25 आपण सॉल्व करणार आहे. हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे या लेसनचा. सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. हे आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचे, पण हे सॉल्व करता तुमच्या बुकमध्ये बघा 2 एक्झाम्पल दिले आहेत, ते आपण आधी बघू. आणि बॉडमास रूल म्हणजे काय तर ते मी समजवते आधी. इथे बघा 2 एक्झाम्पलनी इथे सेम प्रॉब्लेम सोडवला आहे. 72 डिवायडेड बाय 6 प्लस 2 इंटू 2, 72 डिवायडेड बाय 6 प्लस 2 इंटू 2. आता इथे आधी काय केलं आहे, 72ला 6ने डिवाइड केलं आहे, बरोबर. मग हे 2 इंटू 2 असंच ठेवलं आहे. इथे काय केलं आहे, इथे पहिले इथे पण 72ला 6ने डिवाइड केलं आहे प्लस 2 इंटू 2 केलं आहे, बरोबर. पण नेक्स्ट टाईममध्ये बघा काय चेंज झालं दोन्हीकडे. यांनी आधी 2 इंटू 2 इथे 4 केलं आहे, बरोबर. या एक्झाम्पलमध्ये इथे काय केलं आहे, 12 प्लस 2 आधी ॲडिशन केली आहे आणि मग मल्टिप्लिकेशन तसंच ठेवलं आहे. त्यामुळे दोन्ही आन्सर वेगवेगळे आलेत. मग प्रत्येकजण असं वेगवेगळ्या मेथडने सोडवायला लागलं तर प्रत्येकाचे आन्सर वेगळे येतील. मग बरोबर आन्सर ते कसं करणार, तर त्याच्याकरता काय कुठला रूल आहे तर बॉडमास रूल आहे. तो बॉडमास रूल आपण आधी बघूयात तो काय आहे. हे बघा बॉडमास. आता बी म्हणजे काय, ब्रॅकेट. ओ म्हणजे ऑर्डर. डी म्हणजे डिव्हिजन. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन. ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. तर आता ह्याचा अर्थ काय आहे, तर पहिले जो कुठला प्रॉब्लेम तुमच्यासमोर येईल त्याचा आधी ॲडिशन म्हणजे पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचा. समजा कुठला ब्रॅकेट असेल त्याच्यामध्ये तर तो सॉल्व होईल. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते तुमच्या बुकमध्येच दिलेलं. 80 डिवायडेड बाय 15 प्लस 8 मायनस 3 प्लस 5. आता इथे मी आधी काय करणार, ब्रॅकेट ऑफ, हे ऑफ पण म्हणतात, ह्याला ऑर्डर पण म्हणतात. तर ब्रॅकेट ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे हे आधी मी ब्रॅकेट सोडणार. मग मी काय करणार, हे 80 हे असंच ठेवणार, ठीक आहे. तर हे 15 प्लस 8 म्हणजे काय होतं 23 मायनस 3 प्लस 5. परत मी हा ब्रॅकेट आधी सॉल्व करून घेणार. 80 डिवायडेड बाय 23 मायनस 3 किती येतं 20 प्लस 5. मग आता इथे मी आधी काय करणार, इथे आधी मी ॲडिशन नाही करणार, इथे आधी मी डिव्हिजन करणार, बरोबर. डिव्हिजन केल्यावर इथे येतं 4 प्लस 5 आणि मग इज इक्वल टू 9. म्हणजे तुम्हाला काय ऑर्डर फॉलो करायची आहे, आधी तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करायचे आहेत, मग तुम्हाला डिव्हिजन करायची आहे, मग मल्टिप्लिकेशन. कधीतरी मल्टिप्लिकेशन आधी केलं तरी चालतं, तुमचा आन्सर बदलत नाही. हे दोन्ही एकाच सेम ह्याच्यात लाय होतात. त्याच्यानंतर ॲडिशन आणि मग सबस्ट्रॅक्शन, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन कधी कधी आधी केलं तरी चालणार आहे आणि डिव्हिजन आधी असेल तर डिव्हिजन आधी करायचं. सो असं हे सॉल्व केलं तर तुमचा आन्सर बरोबर येईल. हा रूल फॉलो करायचा फक्त बॉडमासचा. तर आपण आता फर्स्ट आहे ते आपण सॉल्व करायला घेऊयात प्रॅक्टिस सेट 25मधला. इथे बघा काय दिलं आहे, 50 इंटू 5 डिवायडेड बाय 2 प्लस 24. आता इथे मी 2 तुम्हाला मेथडने सोडवून दाखवते मी. आता इथे जर मी समजा 5ला 2ने डिवाइड केलं, सो हे मी 50 इंटू, आता मी 5ला जर 2ने डिवाइड केलं तर माझा आन्सर काय येणार आहे, 2 2 जा 4, इथे 1 आला, मग मी इथे पॉईंट घेतला, इथे 0 आला, अँड 2 5 जा 10, 0 0. म्हणजे काय आलं माझा आन्सर 2.5 प्लस 24, बरोबर. आता मला 50, आता मल्टिप्लिकेशन आधी करायला लागेल ॲडिशन नंतर. सो 50 इंटू 2.5 किती येतं बघूयात, 50 इंटू 2.5 करून बघूयात, ठीक आहे. सो 5 0 जा 0, 5 5 जा 25. इथे 0 घेणार आपण, 2 0 जा 0, 2 5 जा 10. म्हणजे इथे काय आलं 0 5 2 1, बरोबर. आता पॉईंट कुठे घेणार, डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहे 1. सो आपल्याला पॉईंट कुठे येणार आपला, इथे येणार. सो 125. सो 125 आपला आता इथे आन्सर आलं 125 प्लस 24, बरोबर. म्हणजे आपला आन्सर काय आलं 129. आता हेच समजा मी सेकंड मेथडने केलं, बघूयात आपण इथे करून. 50 इंटू 5 डिवायडेड बाय 2 प्लस 24. आता मी आधी इथे मल्टिप्लिकेशन करून घेतलं, डिव्हिजन नाही घेतलं. सो हे किती येणार आहे, 5 5 जा 25 म्हणजे 250 डिवायडेड बाय 2 प्लस 24. आता 250ला डिवाइड 2ने केल्यावर किती येतं 125 येतं. सो 125 प्लस 24 इज इक्वल टू 129. म्हणजे दोन्ही आन्सर सेम आलेले आहेत, फक्त ऑर्डर तुम्ही फॉलो करा, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. सेकंड बघूयात काय आहे. आता इथे बघा 13 इंटू 4 डिवायडेड बाय 2 मायनस 26. मग आधी आपल्याला काय सॉल्व करायला लागेल, आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायला लागेल आणि हे असंच ठेवायचं. सो 13 4 जा, हे 52 आलं इथे आतमध्ये, डिवायडेड बाय 2 मायनस 26. सो हे 52 डिवायडेड बाय 2
-26 ब्रॅकेट आपण काढून टाकलं. आता 52ला पहिले 2ने डिवाइड होईल बरोबर. सो इथे काय येणार आहे 2 2 जा 4 येणार आहे. त्याच्यानंतर इक्वल 2 6 जा 12 सो 26 आणि हे काय राहिलं इथे -26 सो इज इक्वल टू 0. हे नॉर्मल डिव्हिजन तुम्ही इथे साईडला करून बघितली तरी चालेल. 2 2 जा 4 बरोबर. इथे राहिला 1 हा 2 घेतला खाली 2 6 जा 12. ठीक आहे आलं आहे 0. नेक्स्ट करूया थर्ड. चला नेक्स्ट सब मी लिहून घेतलं आहे 140 डिवायडेड बाय -11 इंटू -3 मायनस ऑफ -42 प्लस डिवायडेड बाय 14 -1. तर आता इथे आपण हा मोठा ब्रॅकेट आधी सॉल्व करून घ्यायचा. त्याच्याकरता 140ला काय करायचं अजिबात हात लावायचा नाही आहे तसंच ठेवायचं. आता हे आधी आपण सॉल्व करू. हे काय होणार आहे -11 इंटू -3 काय होणार आहे +33 होणार आहे बरोबर. मायनस मायनस प्लस होणार आहे. इथे 42 आपण ब्रॅकेटमधनं बाहेर घेऊयात म्हणजे हे काय होणार आहे +42 होणार आहे डिवायडेड बाय 14 -1. ठीक आहे हे सगळे ब्रॅकेट आपण काढून घेतले. आता पुढे आतमध्ये हे आतमधला ब्रॅकेट आता सॉल्व करू आपण आधी. सो 140 डिवायडेड बाय आता इथे आधी काय करायला लागेल आधी डिव्हिजन करायला लागेल मग ॲडिशन करायला लागेल आणि मग सबट्रॅक्शन. सो 42 हे 33 असंच राहील. 42 डिवायडेड बाय 14 किती येतं 14 3 जा 42 सो 3 -1. ठीक आहे आता इथे 140 डिवायडेड बाय इथे किती येणार आहे 36 -1 इज 35 बरोबर. आता 140 डिवायडेड बाय 35 सो हे किती येतं आपण हे डिव्हिजन करून बघू. 140 डिवायडेड बाय 35 7 5 जा 35 7 2 जा 14 7 0 जा 0 5 1 जा 5 5 4 जा 20 सो आन्सर काय आलं आहे आपलं 4. ही अशी डिव्हिजन शिकून घ्या. आता ही नॉर्मल डिव्हिजन हे अशी डिव्हिजन करण्यापेक्षा ह्याची प्रॅक्टिस करून घ्या. हे तुम्हाला पटकन सॉल्व करता येईल. जर टेबल 35चा तुम्हाला पार्ट नसेल 35 4 जा 140 तर ही अशी डिव्हिजन करायला सोपी जाते. नेक्स्ट बघूयात. चला बघा नेक्स्ट सम मोठं आहे पण घाबरून जाऊ नका. एक एक ब्रॅकेट सॉल्व केला की एकदम सोपं आहे हे सम सॉल्व करायला. तर आधी आपलं हे कर्ली ब्रॅकेटच्या आधी ह्यातले जे छोटे छोटे ब्रॅकेट आहेत ते आधी आपण सॉल्व करून घेऊ. सो हे कर्ली ब्रॅकेट असंच ठेवूयात आपण. सो हे 220 - 140 किती येणार आहे 80. 22 - 14 18 येणार आहे प्लस इथे काय आहे प्लस. आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व करूयात. सो 10 × 9 इज 90 प्लस हे किती येणार आहे 5 × -2 इज -10 बरोबर. सो असंच ठेवूयात आणि हे कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करून इथे काय येणार आहे -100. इथे पण हे असंच ठेवायचं ह्याला हात नाही लावायचा. आता पुढे हे कर्ली ब्रॅकेटमध्ये 80 प्लस हे 90 प्लस मायनस काय होणार आहे मायनस. सो 90 - 10 -100 बरोबर. इथपर्यंत कळलं आहे. हे 10 मी फक्त ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं सो मायनस प्लस मायनस असल्यामुळे मायनस झालं. मग आता हे इथे 80 90 - 10 किती होणार आहे 80 होणार आहे. 80 + 80 -100 सो हे किती आलं आहे 160 - 100 म्हणजेच किती झालं आन्सर आपलं 60. फिफ्थ वन आता लास्ट सॉल्व करूयात. चला लास्ट आपलं बघा 3/5 + 3/8 डिवायडेड बाय 6/4. तर आता प्लस इथे ॲडिशन करायची का आपण नाही. एक तर डिनॉमिनेटर सेम नाही आहे त्यामुळे ॲडिशन पण होणार नाही. सो हे 3/5 असंच ठेवूयात प्लस 3/8 पण असंच ठेवूयात. आता आपण बघा लास्ट इयर शिकलेलो आहे आपण ह्याचा रेसिप्रोकल केला तर काय होणार आहे इंटू किंवा आत्ताही इंटिजरमध्ये आपण बघितलं. सो हे काय होणार आहे इंटू केल्यावर 4/6 होणार आहे बरोबर. तर आता हे आधी सिम्प्लिफाय करून घेऊ. कसं सिम्प्लिफाय करायचं 3 1 जा 3 3 2 जा 6 4 1 जा 4 4 2 जा 8 बरोबर. सो हे काय आलं 3/5 प्लस 1 × 1 इज 1 अँड 2 × 2 इज 4 हे असं आलं. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो ह्याची. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ म्हणजे डिनॉमिनेटर सेम येईल 3 × 4/5 × 4 प्लस 1 × 5/4 × 5 सो 12/20 प्लस 5/20. आता ह्याची आपण ॲडिशन करू शकतो. सो 12 + 5/20 इज इक्वल टू 17/20. कळलं आहे. ह्याची थोडी प्रॅक्टिस करा या बॉडमास रूलची. अजून तुम्हाला कुठनं एक्झाम्पल मिळाले
तर म्हणजे गुगलवर वगैरे तुम्हाला एक्झाम्पल मिळाले सॉल्व करायला एक्स्ट्राचे, तर ते पण सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.